जटायुकांच्या सर्वांगीण विकासासाठी। नमस्कार. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 18 मे 82व सत्र आणि माइंडसेट आणि व्यक्तिमत्व विकास या सत्रातला स्वतःवरील विश्वास सेल्फ बिलीफ कसा वाढवावा या विषयावरचं आपलं हे सत्र आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक यामध्ये स्वागत. आणि शब्द बदलतात आणि त्या पाठीमागच्या अर्थ आणि संकल्पना कशा बदलत जातात, त्या किती महत्वाच्या असतात हे थोडंसं समजून घेण्याचं, सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. सेल्फ बिलीफ म्हणजे काय आणि सेल्फ कॉन्फिडन्स पेक्षा ही वेगळी कशी असते, हा फरक आपण समजून घ्यायचा पहिल्यांदा प्रयत्न करत आहोत, हे लक्षात घ्या. आणि सेल्फ कॉन्फिडन्स पेक्षा ती वेगळी कशी असते, ते सेल्फ बिलीफ कमी कसं होतं आणि दैनंदिन सरावानं ते वाढवता कसं येतं, या गोष्टी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या सदरामधून आपण या ठिकाणी करणार आहोत. लक्षात घ्या, तुम्हाला कुठलाही प्रश्न ज्यावेळेला विचारला जातो, म्हणजे सर्वसामान्य कार्यक्रमामध्ये तुम्ही ज्यावेळेला बसता जनरली, त्यावेळेला वक्त्याकडून आलेले प्रश्न असतात. किती जणांना एमपीएससी करायचे आहे, युपीएससी करायचे आहे, काय करायचं आयुष्यामध्ये ठरलेलं आहे का. आणि त्या पहिल्या प्रश्न ऐकल्यानंतर पहिल्या काही सेकंदांमध्ये जर तुमच्या हातात उत्तर तुमच्या हातून बाहेर पडलं की होय मला करायचं आहे, लक्षात, तो सेल्फ बिलीफचा पार्ट असतो. आणि दुसरं काय असं, हा मी करायचं आहे पण अजून ठरलेलं नाही नेमकं काय करायचं, मला फक्त स्पर्धा परीक्षा द्यायची कोणती अजून ठरलेली नाही, किंवा मला हे करायचं आहे, मी प्रयत्न करणार आहे, लक्षात. तर या दोन्ही मधला फरक काय असतो लक्षात घ्या, की मला माहित नाही, बघू, अजून प्रयत्न करायचा आहे, हा कॉन्फिडन्सचा भाग असू शकतो. पण सेल्फ बिलीफ म्हणजे मी हे करू शकतो, शिकू शकतो, बघू शकतो, अपडेट होऊ शकतो, हा भाग थोडासा या ठिकाणी आपण बघतो. बघा, आपण या ठिकाणी असं बघतो की कुठे जातात ती मुलं, चेष्टेने विचारलं जातं काय की दरवर्षी लाखो विद्यार्थी 100%च्या घरात जातात, 90%च्या वर जातात, मग ही नंतर मुलं जातात कुठं. किंवा बऱ्याच वेळा या ठिकाणी असा विनाकारण किंवा या ठिकाणी बऱ्याच वेळा चेष्टेने म्हणून एक मीम व्हायरल केला जातो. कोणता, की मला एक सांगा की एवढी या ठिकाणी टॉपर असणाऱ्या मुली ज्या असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येतात, करतात, आणि मग या नंतर मुली जातात कुठं, त्या कुठल्या क्षेत्रात का नाही दिसत आहे, हे ज्या वेळेला एक विनोदाचा भाग म्हणून मानला जातो, त्यावेळेला तिथली एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की फक्त हुशार असणं म्हणजे यशस्वी होणंही होत नाही. लक्षात, हुशार जगात भरपूर माणसं हुशार आहेत, पण हुशार व्हायचं असेल तर त्यासाठी हुशाराबरोबरच तुमची मेहनत आहे का, तुमचा स्वतःवर विश्वास आहे का, हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे सेल्फ बिलीफ हा भाग जो आहे तो फार महत्वाचा असतो. लक्षात घ्या, हे सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफ काय प्रकार असतो लक्षात घ्या, की तुमचं बाह्य वर्तन जे आहे ते सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये येतं, म्हणजे तुमचं चालणं, बोलणं, लक्षात. आणि स्वतःवरचा विश्वास हा आंतरिक असतो, तुमच्याला स्वतःवरच असणारी खात्री असते, हे लक्षात घ्या. सेल्फ बिलीफ आणि सेल्फ कॉन्फिडन्स मधला सेल्फ कॉन्फिडन्स हा एका विषयातला असू शकतो तुमचा, म्हणजे काय की मला या ठिकाणी स्टेजवर जाऊन बोलायचं आहे, मग माझी मी जाणीवपूर्वक चालायची पद्धत, उभं राहायची पद्धत, हातवार कसे करायची पद्धत डेव्हलप केलेली आहे, सेल्फ बिलीफचा, सेल्फ कॉन्फिडन्सचा भाग झाला. पण या ठिकाणी आंतरिक कुठल्याही क्षेत्रामध्ये मी याच पद्धतीनं पुढे जाऊ शकतो, हा सेल्फ बिलीफचा भाग आहे. लक्षात घ्या, एका क्षेत्रातला नाही, हे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारं सेल्फ बिलीफची संकल्पना आहे. एखादा अपयश आलं तर कॉन्फिडन्स थोडासा लूज होण्याची शक्यता असते. फेल्युअर आले की आपण थोडंसं डिप्रेस होतो, निराश होतो, पुढे जायला या ठिकाणी संधी मिळत नाही. पण कितीही अपयश आली तर स्वतःवर जर आढळ असा विश्वास असेल तर या ठिकाणी आपण पुढे जाऊ शकतो. प्रत्येक अपयशामधनं उभं राहण्यासाठी ताकद मिळते, ते सेल्फ बिलीफचा भाग आहे. लक्षात घ्या, सेल्फ कॉन्फिडन्सचा भाग काय, की मी अत्यंत चांगलं बोलू शकतो. आणि सेल्फ बिलीफ म्हणजे काय, मी शिकू शकतो, मी बदलू शकतो, मी ते करू शकतो, हा फरक समजून घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे आपण काय म्हणतो की माझ्यासमोर येणारी परिस्थिती हाताळण्यासाठी मी सराव केलेला आहे, हा एक भाग झाला. आणि दुसरा आपण म्हणतो की काहीही परिस्थिती आली तर फेस करण्यासाठी माझी मानसिकता आहे, हा दोन्ही मधला फरक लक्षात. फेस करण्याची मानसिकता आहे म्हणजे जे काही कष्ट करावे लागतील, जे काही शिकावं लागेल, जे काही परिवर्तन बदल करावे लागतील, ते बदल करून पुढे जाण्यासाठीचा माझ्यावर विश्वास आहे, हा सेल्फ बिलीफचा भाग आहे. लक्षात घ्या, विश्वास कमी का होतो सेल्फ बिलीफ, लक्षात घ्या, त्याची काही कारण आहेत. म्हणजे लहानपणापासून तुमच्यावर सातत्यानं झालेली टीका, हे तुला जमत नाही, थांब तुझा मोठा भाऊ करू दे, मोठी बहीण करू दे, त्याला जसं जमतं तसं तुला जमत नाही, या पद्धतीच्या झालेल्या छोट्या छोट्या चुका ह्या दीर्घकाळ मोठा या ठिकाणी इम्पॅक्ट करत असतात, हे लक्षात घ्या. सातत्यानं आई वडील, शिक्षक किंवा इतरांनी दुसऱ्याशी तुमची तुलना करत राहा, हा तुम्हाला या ठिकाणी अडचणीचा भाग ठरतो, त्यातनं तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ बिलीफ कमी होतो. लक्षात घ्या, एक दोन छोटे मोठे आलेले जे अपयश आहेत, हे अपयश आपल्याला असं वाटायला लागतं की हे म्हणजे माझं आयुष्य, आणि याच्यामध्ये नंतर मला भीती वाटते, मला काहीतरी करायचं झालं तर.
तो भाग आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी कमजोर आहे, मी वीक आहे, मला हे जमणार नाही, माझ्याकडे काहीच गोष्टी नाही, त्याच्यापेक्षा या पद्धतीने विश्वास कमी होण्याची शक्यता असते स्वतःवरचा जो असतो तो. सोशल मीडियावर आपण काय करतो, बरेच लोक फिल्टर करून काही ना काहीतरी दाखवत असतात आणि मग सोशल मीडियावर अरे सगळ्यांची लाईफ इतकी या ठिकाणी चांगली चाललेली आहे, लक्षात घ्या. आलं लक्षात? आणि माझंच आयुष्य या ठिकाणी दुःखात आहे की काय असं वाटायला लागतं लक्षात त्याच्यावरती. हे कंपॅरिझन देखील या ठिकाणी स्वतःवरचा आत्मविश्वास कमी करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा असणारा कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायचा निर्णय तुम्ही जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागे या पद्धतीचं थोडंसं सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे, सेल्फ बिलीफ जो आहे तो कमी दिसतो. कारण का, जिथं आव्हान नाही तिथं आत्मविश्वास वाढत नाही. त्याचं स्वतःवर या ठिकाणी तुम्हाला सामर्थ्य, स्वतःवर धीरत्व पद्धतीने सामोरी जाण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता विकसित होत नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, जन्मजात कोणतीही गोष्ट, सेल्फ बिलीफ नावाची संकल्पना जन्मजात नसते, ती घडवली जाऊ शकते, ती पुन्हा पुन्हा घडवता येते, हे लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी असे एक जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी 4 सेल्फ बिलीफचे मार्ग सांगितले, ज्यात हे वाढतं. त्यातलं पहिलं आहे मिस्ट्री एक्सपिरियन्स. छोट्या छोट्या गोष्टीतनं या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, यश मिळवत जायचंय. म्हणजे छोटे ध्येय तुम्ही काय पूर्ण केलं आज लक्षात घ्या. साधारणतः या ठिकाणी आपला 82वा दिवस आहे. 82व्या दिवसामध्ये 36 लोक या ठिकाणी, म्हणजे माझ्यासहित 365 दिवस सकाळी 6 वाजता उठण्याचा संकल्प करतायत आणि 82 दिवस टिकतायत. हे तुम्ही एक मिळवलेली अचिव्हमेंट आहे. त्यानंतर या ठिकाणी दररोज सकाळी 6ला उठणे आहे, दररोज 10 पानं वाचणे आहे, 20 मिनिटं व्यायाम करे. छोट्या छोट्या गोष्टी दररोजच्या दररोज अचीव्ह करत स्वतःला सवय लावणं की हे मी करू शकतो, मी करत आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी या छोट्या प्रत्येक गोष्टी तुमच्या मेंदूमध्ये, आपण ज्या डोपामाइन विषयी बोलतो लक्षात घ्या, तरी पॉझिटिव्ह डोपामाइन रिलीज करण्याचं काम करत असतं. त्यामुळे मेंदूला एक संदेश मिळायला लागतो की मी ह्या गोष्टी करू शकतो, त्या करण्याची गरज आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दुसऱ्याकडून शिकणं. इतर जे काय आपल्या पूर्वी घडलेले लोक आहेत, मोठमोठी उदाहरणं आपल्याला सांगितली जातात, ही उदाहरणातनं प्रेरणा घेणं गरजेचं असतं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर दुसरं या ठिकाणी लक्षात घ्या की तुमच्या सारख्याच परिस्थितीतून पुढे आलेली यशस्वी झालेली माणसं कोण आहेत याचा आढावा घेणं, त्यांना शिकणं आणि पुढे जाणं हेही गरजेचं असतं. ती व्यक्ती करू शकते तर मीही करू शकतो हे समजतं. दुसरं महत्वाचं लक्षात येईल, तुम्हाला ज्याच्या शब्दांचा प्रभाव आहे तुमच्यावर, ज्याचं बोलणं आवडतं, ज्याचा सल्ला तुम्हाला आवडतो, असे मेंटर तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी मदत करू शकतात. सगळ्यात महत्वाचं आहे की झोप, व्यायाम आणि ध्यान हे मनाला बळकटी देतं, लक्षात घ्या. आणि थकलेलं शरीर जे आहे किंवा कमजोर मन जे आहे ते आपला सेल्फ बिलीफ कमी करतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शारीरिक या ठिकाणी आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्यांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. तो एक अभ्यासाचा, दररोजच्या जीवनशैलीचा भाग असायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. म्हणजे सेल्फ बिलीफ वाढवायचं असेल तर त्यासाठी एक 7 सूत्र आहेत, त्याच्यावर आपण या ठिकाणी लक्ष ठेवू. लक्षात, एक पहिलं, जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं छोट्या छोट्या गोष्टी करा आणि ते यश सेलिब्रेट करा. म्हणजे स्वतःपुरतंच, हा मी हे मेलो, मग मला हे जमत होतं, मी आता केलं, मी इतकी प्रॅक्टिस केली, मी पुढे आलो, लक्षात त्याच्या पद्धतीनं. हे छोट्या छोट्या गोष्टीत शिकलं पाहिजे. स्वतःला टास्क द्या, स्वतःशी बोला, स्वतःमध्ये बदल करा. लक्षात घ्या, मला जमत नाही म्हणण्यापेक्षा मला अजून जमत नाही, मी प्रयत्न करून बघतो. मी कमजोर आहे म्हणण्यापेक्षा मी अजून शिकतोय म्हण. मेंदू तेच ऐकतो जे तुम्ही स्वतःला सांगता. मला हे जमणारच नाही म्हटलं की ते जमणार नाही, त्या डोक्यात जातं. त्यापेक्षा मी अजून शिकतोय, मला अजून जमत नाही, अजून म्हटलं त्या लक्षात अजून पुढे काम होण्याची शक्यता आहे. त्या काही शक्यता स्वतःविषयी तयार करा, त्या शक्यता पुन्हा या ठिकाणी सत्यात परिवर्तित करा. तर ही या ठिकाणी एक सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ बिलीफ वाढवण्याची एक स्टेज असू शकते. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, अजून हा शब्द मी वापरला होता त्याच्यामध्ये की मला जमणारच नाही, त्यापेक्षा मला अजून जमत नाहीये, मी प्रयत्न करेन. मी आतापर्यंत केलेलं नाहीये पण यापुढे करू शकतो. मी शिकलेलो नाही पण मी शिकू शकतो. या गोष्टी ज्या आहेत, हा स्वतःवरचा सेल्फ बिलीफ वाढवण्याची एक सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज हा भाग महत्वाचा आहे, ज्याच्यावर आपण बोलतो. लक्षात घ्या की आपण बऱ्याच वेळेला बसत असताना की पाठ पुढे झुकलेला असतो किंवा या ठिकाणी बोलत असताना समोरच्या याच्यापेक्षा आपली बॉडी लँग्वेज मॅच करत नाही. तर तुम्हाला बॉडी लँग्वेजवर स्पेशल काम करणं गरजेचं आहे. ताट बसलं पाहिजे, खांदे थोडेसे मागे असले पाहिजे, चेहऱ्यावर एक चांगली स्माईल असायला पाहिजे, लक्षात घ्या. याचा या ठिकाणी काय फरक पडतो, लक्षात घ्या की तुम्ही या पद्धतीने या वेळेला या ठिकाणी स्वतःवर काम करता जाणीवपूर्वक, लक्षात घ्या. त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्सचा या ठिकाणी वेगळ्या लेवलचा या ठिकाणी बदल तुम्हाला या ठिकाणी जाणवतो, लक्षात घ्या. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी अशी एक एक कामं करा जी आतापर्यंत केलेली नाही. म्हणजे बऱ्याच वेळा म्हटलं होतं ना की एकदा तरी गाव सोडा. का म्हटलं होतं, कारण गाव सोडून ज्यावेळेला बाहेर जाता त्यावेळेला असुरक्षित वातावरणामध्ये स्वतःला तुम्ही डेव्हलप करता
ऍडजस्टमेंट करता, पुढे जाता, नवीन गोष्टी शिकता, यासाठी तुम्ही या ठिकाणी थोडंसं बाहेर पडणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं आहे, दररोज तुम्ही काय अचिव्हमेंट केल्या हे लिहायला शिका. दररोजच्या दररोज आपण थोडं लिहूयात त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही आज काय केलं हे आज लिहिलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. योग्य संगत हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, लक्षात. तुम्ही तुमच्या आजूबाजूची 5 लोक काय आहेत, त्यांची स्वप्न काय आहेत, ते कुठल्या दिशेनं जाऊ इच्छित आहेत, त्यांच्याच दिशेने तुम्ही जाणारे 6 पेपर असणार आहे. कारण तुमच्या चर्चेमध्ये सातत्यानं तो विषय असेल. एखाद्याला रील बनवायला आवडतात तर त्याचे 4-5 मित्र त्या विचाराचे असू शकतात. एखाद्याला वाचायला आवडतं तर वाचनालयात जाणारा तुमचा ग्रुप वेगळा असू शकतो. एखाद्याला भांडायला आवडत असेल तर त्याच्यावर भांडायला सातत्यानं सांगणारी पुढं टोळी असू शकते, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही काय बनणार हे तुमच्या आजूबाजूचं सर्कल, तुमची या ठिकाणी ज्याच्या सानिध्यात आहात हे सानिध्य ठरवत असतं. त्यामुळे संगत फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. मग काही उदाहरणं आपण बघूया की ज्याच्या माध्यमातून आपण प्रेरणा घेऊ शकतो. त्यातलं पहिलं उदाहरण या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणजे त्यांची सुरुवातच करत असताना म्हणतो, वर्तमानपत्र वाटायची सुरुवात करा, तिथून सुरुवात करणार एक व्यक्तिमत्व जे देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत गेलं, त्याला मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं आपण या ठिकाणी म्हणतो. ते काय म्हणायचं याच्याबद्दल की स्वप्न या ठिकाणी बघणं, पण ती मोठी स्वप्न असणं हे महत्वाचं आहे. छोट्या स्वप्नांपेक्षा, म्हणजे मोठी स्वप्न फेल झाली तर ते गुन्हा नाही आहे, पण छोटी छोटी स्वप्न बघत राहिलात तर या तो गुन्हा ठरू शकतो. स्वप्न बघा, प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. काल आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी 32 वेगवेगळ्या पद्धतीच्या डिग्री त्या व्यक्तीने मिळवल्या ज्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये वर्गात बसायला बंदी होती, आणि सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं संविधान त्यांनी लिहिलं. लता मंगेशकरांचा आवाज आपण बघतो. 13व्या वर्षी ज्यांच्या आवाजावर टीका झाली, चित्रपटांसाठी योग्य नाही असं या ठिकाणी ठरलं. म्हणजे त्यांचे वडील गेल्यानंतरच्या याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे जाऊन 30 वेगवेगळ्या भाषांमध्ये 30,000 पेक्षा जास्त गाणी त्यांची लिहिली गेलेली आहेत, गायलेली आहेत त्यांनी, लक्षात. सचिन तेंडुलकर 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. तो स्वतःसाठी म्हणायचा की मी करेन, मी शिकतोय, मी पुढे जातोय, लक्षात. नारायण मूर्तींसारखं उदाहरण आपण बघतो की पहिली व्यवसायाची सुरुवात असणारे 10,000 रुपये त्यांनी त्यांच्या पत्नीकडून घेतले होते, कर्जाऊ म्हणा किंवा मदत म्हणून घेतलेले. आज लाखो कुटुंबांचे ते आधारस्तंभ आहेत, हे लक्षात घ्या. किरण बेदी ही पहिली महिला IPS ऑफिसर, याचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रातले अनेक अधिकारी आहेत. म्हणजे अगदीच गेल्या काही दिवसातला रिझल्ट बघितला की पाथरवट समाजातली या ठिकाणी आई ज्या वेळेला रस्त्यावरचे दगड फोडत होती रस्ता बनवण्यासाठी, जे काय काम करत असणार, त्या मुलाने या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व घडवून दाखवलं. तो IAS IPS ऑफिसरची UPSC परीक्षा क्रॅक केली. असे अनेक उदाहरणं तुमच्या समोर असतात, लक्षात घ्या. कसा वाढवायचा सेल्फ बिलीफ जो आहे तो, त्यासाठी एक प्लॅन आपल्याला तयार करावा लागेल. आणि तो प्लॅन काय असेल की कागदावर पहिल्यांदा लिहा की मी आजवर चांगल्या कोणत्या गोष्टी केल्या. 10 अशा गोष्टी आपण लिहू शकतो की मी ज्या चांगल्या केलेल्या आहेत. तो स्वतःविषयी सांगतो, अरे हा मी हे चांगलं केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या की दुसऱ्या दिवशी आपण थोडंसं मी काल ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या गोष्टी या ठिकाणी सोडून आता कोणत्या गोष्टी मला या ठिकाणी करायच्या आहेत, आणि ते स्वतःला सांगेल मी ही गोष्ट करण्यासाठी सक्षम आहे. म्हणजे मला माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे, मी सक्षम आहे. मला माझा अभ्यास कॉपी न करता पेपर द्यायचा आहे, मी सक्षम आहे. लक्षात, मला माझ्या मित्रांच्या मध्ये असणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत, पुढे जायचं आहे, मी सक्षम. म्हणजे स्वतःवर या ठिकाणी तो एक विश्वास निर्माण करणं, हे आरशासमोर उभं राहणं जो भाग असतो ना, तो थोडासा स्वतःशी बोलण्याचा भाग असतो, तो करणं गरजेचं असतं, लक्षात. आपण सातत्यात 3रा दिवस म्हणजे आपण 7 दिवसाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला की एक प्रेरणादायक किंवा या ठिकाणी छोटे प्रश्न जे असतात ना, छोट्या छोट्या गोष्टी ज्या केलेल्या नाही, ती भीती मोडण्याचं काम करणं गरजेचं. म्हणजे वर्गात प्रश्न विचारलेच नाही, विचारला पाहिजे. ऑनलाईन मीटिंगमध्ये काही हँडल्स रेज केलेले नाही, मी मतं मांडलेलीच नाहीत, मांडायला सुरुवात केली पाहिजे. अनोळखी व्यक्तीबरोबर बोललोच नाही. आपल्यामध्ये 2 पद्धतीचे लोक असतात, लक्षात घ्या. एक पहिला असतो की ज्याला या ठिकाणी समोरचा बोलू द्या कर न बोलू, त्याच्या चेहऱ्यात स्पष्ट लगेच स्माईल येते आणि त्याची स्माईल बघून समोरचा पुढे येतो आणि तुमच्याशी ओळख करून घेतो. किंवा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर मी बघतो की काही मुलं लगेच समोर, सर मी त्या मीटिंगमध्ये भेटलो होतो, इथं भेटलो होतो, स्वतः सांगतात त्याच्यावर येतनं. आता या पद्धतीची सवय काय असते? ही सवय असते की स्वतःहून अनोळखी माणसांची बोलणं, ओळख करून घेणं, त्यांचं काम समजून घेणं, कनेक्ट होणं, लक्षात. हे महत्वाचं आहे. एका व्यक्तीने सांगितलं की बिझनेस वाढवायचा आहे किंवा मला व्यवसाय चांगल्या पद्धतीने करायचा आहे तर काय करावं लागतं? तर समोरच्या व्यक्तीला आपल्या या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये ऍड करणं. म्हणजे काय?
सगळ्यात महत्वाचं, आता काही टेक्निक्स वापरले जातात. कुणालाही तुम्ही भेटलात, त्याच्याशी बोललात, तर त्याचा नंबर घेणे. त्याचा नंबर घेणं म्हणजे कसं, आता हे मुलांनी आणि मुलींनी त्यांच्या वेगळ्या याच्यासाठी त्याचा अर्थ घेऊन ये लक्षात घ्या. पण एखाद्या सेमिनारमध्ये गेलात, वर्कशॉपमध्ये गेलात, कुठे या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये गेलात, तर त्याचा नंबर घेणे. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडलेली आहे, या व्यक्तीसोबत तुम्हाला काम करायचं आहे, तुमचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला त्याच्याविषयी पुढे जाऊन या ठिकाणी कनेक्ट वाढवायचं आहे, तर पहिलं काम की तुम्ही भेटल्यानंतर तुमच्या मोबाईलवरनं त्यांच्या मोबाईलला एक मेसेज पाठवा की आज आपण भेटलो, तुमच्याकडून या या गोष्टी जाणून घ्यायला बरं वाटलं, आनंद झाला, आवडलं आणि हा माझा नंबर आहे, आपण सेव्ह करा. पाठवून दिलं. आता नंबर पाठवत असताना तुम्ही जर कॉन्टॅक्ट कार्ड पाठवलं म्हणजे काय की त्या मेसेज सोबत कार्ड दिले, त्याने फक्त क्लिक केला की नंबर सेव्ह होणार आहे. तुम्ही त्याला नंबर पाठवला, तो नाव आणि हे टाईप करायचं आहे, तर कदाचित थोडा वेळ लागेल. पण क्लिक करून डायरेक्ट सेव्ह होणार कार्ड पाठवतो, लगेच सेव्ह करून टाकेल. लक्षात. म्हणजे काय झालं, तुम्ही त्याच्या पहिल्या मोबाईल नंबरमध्ये पोहोचला. मग मोबाईल नंबरमध्ये पोहोचल्यानंतर मग दुसरं काम काय आपलं त्याच्यामध्ये, की मग आपल्याला मोबाईलमधनं मनात पोहोचायचंय. हा जो फेज असतो, सॉरी, मोबाईल मधून मनात पोहोचण्याचा जो फेज असतो लक्षात, तो फार महत्वाचा असतो. त्यासाठी तुमची असणारी गुणवैशिष्ट्य कामाला येतात. म्हणजे ही जी सिस्टम आहे, मोबाईलमध्ये पोहोचलात, मोबाईलमधून मनात पोहोचलात, मनातून पुन्हा मेंदूत पोहोचलात, तुमच्याविषयी निर्णय घ्यायला त्याला भाग पाडलं, तुमच्या सोबत काम करायला भाग पाडलं, ही पद्धत जी आहे ही जाणीवपूर्वक स्टेप बाय स्टेप तुम्ही डेव्हलप करायला लागलात, तर तुमच्या लक्षात येईल की जाईल त्या ठिकाणी 4 नवीन लोक मला भेटतात, जाईल त्या ठिकाणी 4 नवीन कॉन्टॅक्ट बनतात आणि माझी ही चांगल्या लोकांची यादी वाढत चाललेली आहे. फरक लक्षात आहे त्याच्या पद्धतीने. त्यासाठी आपण थोडेसे छोटे छोटे प्रयत्न करायला पाहिजेत. लक्षात घ्या. आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे की तुम्ही पुढे जायचं असेल तर ज्या वेळेला काही निगेटिव्ह गोष्टी बघण्यासाठी वेळ खर्च करता, सोशल मीडिया वापरता, व्हिडिओ बघत असता, करत असता, तर एक टास्क ठेवा ना दररोजचा. जसं तुमच्यातल्या 35 मुलांचा टास्क आहे काय की दररोज सकाळी 25 मिनिटं शिवव्याख्यान मला ऐकायचे. तसं तुमच्यातल्या या ठिकाणी काही लोकांचा हा टास्क असू शकतो की दररोज मला या ठिकाणी वृत्तवेध स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ऐकायचं आहे, दररोज मला एखादं मोटिवेशनल लेक्चर ऐकायचं आहे. मोटिवेशन लेक्चर म्हणण्यापेक्षा त्यातल्या प्रेरणा कशा मिळतील आपल्याला याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं या ठिकाणी पुढची 5 नंबरची स्टेप काय, आपण ठरवा की नकारात्मक बोलणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत, जे सोशल मीडियाचे चॅनल आहेत, त्यांना पहिल्यांदा अनफॉलो करा. म्हणजे काही लोक सातत्यानं प्रत्येक गोष्टींवर टीका, प्रत्येक गोष्ट नकारात्मक बोलण्याचा प्रयत्न ज्यांच्याकडे असतो, अशा लोकांना फॉलो करून आपल्याला असं वाटायला लागतं की जगात सगळं दुःखच आहे, जगात सगळी अराजकताच पसरलेली आहे, जगात एकदम टोकाची निगेटिव्हिटी आहे आणि जगणंच गरजेचं नाही. म्हणजे काही लोक ज्या वेळेला कमेंट करतात की या देशातली परिस्थिती बघता मी माझ्या मुलांनी असं ठरवलं की त्याच्या मुलांनी जन्मच घेऊ नये, म्हणजे मुलंच न जन्माला घालण्यास ठरवलेलं आहे. लक्षात त्याच्याबद्दल म्हणजे जगणं थांबवण्याचे विचार करू शकतो का आपण, तर अशा लोकांचे विचार ऐकणं आपण थांबवलं पाहिजे. लक्षात. आपण जे क्रिएटिव्ह, प्रोग्रेसिव्ह, पॉझिटिव्ह विचार मांडणारे जे लोक आहेत, त्यांच्या बाजूने त्यांच्या सातत्यानं सहवासात असणं हे या ठिकाणी बाय प्रॅक्टिस करावं लागेल. लक्षात. आणि त्यातली पहिली स्टेप म्हणजे नकारात्मक विचार मांडणारे जे काय असतील त्यांना या ठिकाणी आपण थोडंसं अनफॉलो करायला पाहिजे. हे लक्षात घ्या. कृती महत्वाची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की दररोजचा 45 मिनिटाचा नसेल तर 30 मिनिटाचा, 30 मिनिटाचा नसेल तर 20 मिनिटाचा शारीरिक व्यायाम आणि 5 मिनिटाचं तरी आपण ध्यान करायला, म्हणजे स्वस्त बसणं, थोडंसं शांत अंतर्मुख होऊन विचार करणं हे गरजेचं आहे. लक्षात आहे त्याच्यामध्ये. आणि एक काम करा, तुमचे कुटुंबीय असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्यासोबत थोडंसं या आठवड्यात काय काय चांगलं केलं तुम्ही हे थोडंसं बोला. हे गरजेचं आहे. लक्षात. तुम्ही काय चांगलं केलं हे इतरांसमोर सांगणं गरजेचं आहे. ते फार महत्वाचं असतं त्याच्यावरती. त्याची आपण या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. कारण का की आपण करतोय पण त्याला आपल्याला मोटिवेशन मिळायचं असेल तर तो स्वतःच आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत. हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की काही गैरसमज जे आपले असतात, कुठले की सेल्फ बिलीफ हा जन्मजात असतो का, तर नाही, ती एक सरावानं या ठिकाणी वाढवता येईल अशी गोष्ट आहे. लक्षात घ्या. अपयश आलं की विश्वास संपतो. अपयश ही विश्वास तपासण्याची परीक्षा असते स्वतःवरची. लक्षात घ्या. कारण काय होतं की अपयश आल्यानंतर या ठिकाणी बरीच लोक खचून जातात, बरीच लोक पुन्हा पुन्हा उभी राहतात. लक्षात घ्या. मोठ्या लोकांनाच फक्त मिळतं का सेल्फ बिलीफ असतो का, नाही. प्रत्येक मोठा माणूस हा एकेकाळी सामान्यच होता, पण त्याच्यावरच्या सेल्फ बिलीफनं तो असामान्य बनलेला आहे. लक्षात घ्या. इंग्रजी आलं म्हणजे आत्मविश्वास येतो का, तर भाषा हे साधन आहे, विश्वासाचं कारण नाही. लक्षात घ्या. लँग्वेज हा बॅरियर असू शकत
नाही तुमच्यासाठी, हे लक्षात घ्या. एकदा आले की कायम राहतो असंही नाही. सेल्फ बिलीफ साठी रोज तुम्हाला व्यायाम सारखं या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. तर आपण स्वतःवरचा एक या ठिकाणी विश्वास चांगल्या पद्धतीनं निर्माण करू शकतो, हे लक्षात घ्या. आता मित्रांनो, ज्या वेळेला या पद्धतीच्या काही गोष्टी बोलतो त्यावेळेला काय गरजेचं असतं, म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतात ना की मला भरपूर काही करायचं आहे पण मला सोबत किंवा साथ भेटत नाही. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की तुम्ही काहीतरी करायला सुरुवात करा, आपोआप रस्ते सापडायला लागतात. ते एक उदाहरण माहिती आहे तुम्हाला, मी ते परत आज सांगतोय आणि आपण थांबू लक्षात घ्या त्याच्या बाबतीत ना, की एक वाटसरू असतो आणि या ठिकाणी तो या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात प्रवास करत असतो. त्याला जायचं तर गरजेचं असतं दुसऱ्या गावामध्ये. गावापर्यंत एका पोहोचतो, अजून एक गाव जायचं असतं, रात्रीचा अंधार पडतो. पुढे जायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो त्याच्यावर तिथं. आणि प्रश्न निर्माण झाला तर तो गावच्या मंदिरापर्यंत जातो, चिंताग्रस्त बसलेला असतो. मंदिर बंद करून तो पुजारी बाहेर जात असताना त्याच्या हातामध्ये कंदील घेऊन तो जात असतो. आता घराकडे जात असताना तो बघतो की एक निराश होऊन माणूस बसलेला, विचार तुला काय झालंय. तो म्हणतो त्याच्यामध्ये मला काहीही करून मला पुढच्या गावामध्ये पोहोचणं गरजेचं आहे, लक्षात. पण आता रात्र झाली, मला जायचं कसं, मला या ठिकाणी अंधारातून जंगलातून रस्ता काढत जायची भीती वाटते, म्हणून मी थोडंसं त्रासलेलो आहे. पण ते पुजारी काय म्हणतात की मला इथंच जायचं आहे, माझ्या गावातल्या गावात मला काही कंदिलाची गरज भासणार नाही, या कंदिलाची तुला जास्त गरज आहे, हा कंदील घे आणि तू पुढे निघून जा, म्हणजे तुझं काम होईल. पुन्हा पुजारी सकाळी पहाटे 5 वाजता येतात, त्यांना काकड आरतीची सगळी तयारी करायची. त्यावेळेला बघतात की ती व्यक्ती तिथंच बसलेली असते कंदील घेऊन. मग ते विचार, अरे काय झालं, तू का नाही गेलास. तर त्यावेळेला ती व्यक्ती होते, काय करणार तुम्ही गेलात कंदील घेऊन, त्याच्यामध्ये त्या कंदिलाचा प्रकाश किती फक्त 2 पावलाचा तर पडतोय, मला तर एवढ्या लांब जायचं होतं, मी कसं जाणार त्याच्यावर. तर हा फरक समजून घ्या त्याच्यामध्ये. त्या पुजाऱ्याचं म्हणणं असं होतं की आपल्यालाही माहित आहे त्याच्यामध्ये, तुम्ही 2 पावलं जसं पुढे चाल तसा तो प्रकाश देखील तुमच्याबरोबर पुढे जाणार आहे. म्हणजे तुम्ही कुठलेही काम करत असताना ज्या वेळेला या ठिकाणी पहिली 2 पावलं उचलता त्यावेळेला तुम्हाला रस्ता सापडायला लागतो. जसं जसं पुढे जायला लागतं तसा तो रस्ता तयार व्हायला लागतो. नसलेल्या ठिकाणी पायवाट बनते, पायवाटीचा पुन्हा या ठिकाणी रहदारीचा रस्ता बनतो आणि नंतर तो राजमार्ग बनतो, लक्षात घ्या. त्यासाठी पहिल्यांदा कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं असतं. या सुरुवात करण्यासाठी गरजेचा असतो तो सेल्फ बिलीफ, लक्षात घ्या. स्वतःवरचा विश्वास, ज्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे, लक्षात घ्या. आपल्याला इतरांच्या यशानं निगेटिव्ह विचार आपल्यावर होणं जरुरी नाही, त्याच्याशी तुलना करणं जरुरी अजिबात नाही. तुम्ही प्रत्येक जण वेगळे बनलेला आहात, हे लक्षात. तुमच्या प्रत्येकाच्या मध्ये काही ना काहीतरी स्पार्क आहे, काही ना काहीतरी तुमच्या क्वालिटीज आहेत ज्या चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त आपलं होतंय काय की आपण थोडंसं जे माझ्यात आहे त्याच्यापेक्षा जे दुसऱ्यानं केले तसं करण्याचा प्रयत्न करतोय जास्त, तो प्रॉब्लेम आहे, लक्षात. आज नीट सारख्या परीक्षेचा पेपर लीक झाला, 13 मुलांनी आत्महत्या केलीत, लक्षात आहे आतापर्यंत. परत परीक्षा होणार या भीतीनं. आता परत जो पेपर तुम्ही 1 महिन्याच्या अगोदर दिला होता तो पेपर परत द्यायचा आहे. बरं, हे तुमच्या एकट्याच्या बाबतीत झालं नाही, देशातल्या 23 लाख मुलांच्या बाबतीत झालेलं आहे. सगळेच परत देणार आहेत, म्हणजे पुन्हा तेवढ्याच जागेसाठी पुन्हा एक परीक्षा येणार आहे, त्याच्यात पुढे जायचं आहे, लक्षात. त्याच्यामध्ये पण ते जे प्रेशर असतं, म्हणजे तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की ते काय घालून आला असतो तर कट करा, लोखंडी काही वस्तू नको, हे नको, इलेक्ट्रॉनिक काय नको, चेक करून एवढं स्ट्रिक्ट एक्झामिनेशन करून ते आत घेऊन जातात का, हे सगळं तुम्ही बघितलं होतं. म्हणजे प्रेशर पालकांच्या कुठून आलं हे प्रेशर, हे मार्केटिंग एजन्सीने तयार केलेलं प्रेशर आहे, लक्षात घ्या. मार्केटिंग एजन्सी कुठल्या म्हणतो आपण त्याच्यामध्ये की या नीटच्या परीक्षा म्हणजेच फ्युचर सगळ्यात जास्त. म्हणजे जग चालवणारे लोक ही 2च आहेत का, इंजिनियर आणि डॉक्टर. हे 2 सेक्टर आहेत, लक्षात घ्या फक्त. सारखी चर्चा त्याचीच जास्त होते, त्याच विषयी जास्त बोललं जातं आणि बाकीच्या करिअरकडे लक्ष दिलं जात नाही आणि आयुष्य संपवलं. आज त्या 13 फॅमिलींमधला एक व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या 13 कुटुंबांना वाटलं की अरे नाही, याच्यापेक्षा आपण दुसऱ्या करिअरचा ऑप्शन घेतला असता तर बरं झालं असतं. आज त्याला पर्याय नाही आहे का, आज त्याचा उपयोग नाही. तसं तुमच्या बाबतीत मित्रांनो लक्षात घ्या, स्वतःवर तो एक विश्वास असतो की मला या गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टी मी करू शकतो, फक्त आज जमत नाही, मी प्रयत्न करेन, मी पुढे जाईल. आणि एखादी गोष्ट जमत नसेल तर ती सोडून देऊ, दुसरी आपल्याला करता येईल. त्यामुळे या गोष्टी आपण थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःवरचा विश्वास कसा वाढवायचा
यासाठी आपण या ठिकाणी आज सविस्तर संकल्पना समजून घेतली. तो कमी कशावरून होतो, तो वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींमधनं कसा वाढवला पाहिजे, त्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा विश्वास स्वतःवरचा ढळू देऊ नका. म्हणजे मी वारंवार म्हणतो ना त्याच्यामध्ये की मी 90 दिवसाच्या कार्यक्रमात तेच सांगितलं होतं की एक जरी विद्यार्थी आला तर शेवटपर्यंत मी सेशन कंप्लीट करणार आहे, आणि ते केले. लक्षात घ्या, 365च्या दिवशीत पण मी काय म्हटलं तुम्हाला त्याच्यामध्ये की नाही आले तर मी रेकॉर्डिंग करेन. कोण एका ठिकाणी आपल्यातनं माधवी असेल, पर्जन्य असेल किंवा आणि कोण असेल, ते सेशन चालू करतील, रेकॉर्ड करतील आणि मी अपलोड करत जाईल. कारण ते तिथपर्यंत पोहोचणं हे मी मला दिलेलं एक टास्क आहे. त्यातनं काय घ्यायचं हा तुमचा एक टास्क आहे. त्यामुळे या गोष्टीतनं आपण पुढे जाऊ शकतो. हा सेल्फ बिलीफ महत्वाचा आहे. याच विचारावर आपण या ठिकाणी इथंच थांबूया. आजच्या तुमच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.